करावा लागेल आणि दोन्ही संघाचे 12 मॅन नसतील तर आपण तसं आम्हाला सूचित करू शकता. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज बाळा, तर सलामी जोडी आपण पाहतोय बंदरमध्ये काल्हेर संघाची, एका बाजूला सुनील तर दुसऱ्या बाजूला बरोबर धावा आणि विकेट यांच्यावर तुमचं काय बरोबर. बघा दोन्ही संघाचे कॅप्टन तुमच्या धावा ज्या असतील, तुमचे जे विकेट असतील त्याच्यावर तुमचं नेट रन रेट काढला जाईल. बरोबर. ओके ओके. तुमच्या धावा किती झाल्यात आणि तुमचे विकेट किती आहेत त्याच्यावर तुमचं तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीने पहिल्या षटकात गोलंदाज देवेश. चला प्लीज उशीर करू नका. आणि बघा पहिल्या 3 ओव्हरसाठी फक्त तुमच्याकडे 15 मिनिटाचा अवधी आहे. कालवार संघाचा कॅप्टन याची आपण दखल घ्या. अगोदर आपण 2 धावांची पेनल्टी घेतलेली आहे. देवेश याचा पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि पहिला चेंडू थोडासा अवांतर. या अवांतर धावणी संघाचा होतो श्री गणेशा. धावसंख्या होती बिनबाद 1. पहिला चेंडू थोडासा आउट ऑफ लेग स्टंपच्या बाहेरचा. पंच वाईटचा इशारा करता एक धावेचा निर्वाळा. धावसंख्या 1 बिनबाद 1. हा चेंडू गेला अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडूवर प्रहार झालेला. स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहिला. लेग स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू सुंदरसा फ्लिक केला ऑन साइडला. कुठल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण नव्हतं, खाली क्षेत्र आणि एका टप्प्याने मात्र चेंडू सरळ सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दमदार चौकार. फलंदाज सुनील याच्या बॅटमधून. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज. हा बॉलिंग सुंदर ऑनड्राईव्हचा फटका आपण पाहतो. चेतनूट शॉट मिड ऑनला चांगले क्षेत्ररक्षण इनफिल्ड मधून मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. ते एक थोडीशी रॉंग इन केली आणि खऱ्या अर्थानं ज्या ठिकाणी 1 धाव आहे तिकडे 2 धावा कन्वर्ट झाल्या. या 2 धावांनी बंदरामध्ये काल्हेर संघाची धावसंख्या होती ती 7 बिनबाद 7. खऱ्या अर्थानं क्रिकेटमधून सामना विजयासाठी तुमचं क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं असतं. ज्याप्रमाणे आपण गोलंदाजी आणि फलंदाजी करतोय त्याप्रमाणे क्षेत्ररक्षण देखील फार महत्वाचं असतंय. आज आमचे साई दादा देखील आम्हाला या ठिकाणी जॉईन आहेत. स्वराज्य कशिरी संघाचे खंदे समर्थक. देवेश पुणे एक 2 साइडचा अतिशय चांगला फटका साजलाय. दीपक स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतोय. दीपक याचा चांगले क्षेत्ररक्षण. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावा देखील कंप्लीट. रनिंग बिटवीन अतिशय सुरेख सुंदर आपण पाहतोय. 2 फलंदाज चांगला समन्वय तालमेल सुरताल आणि या 2 धावा कंप्लीट. नमस्कार. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज देवेश. पुन्हा एकदा ऑन साइडचा अतिशय चांगला फटका और ते कार्पेट चेंडू जातोय शॉट मिड ऑनला. चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव घेण्याची संधी आणि 1 धावीने संघ धावसंख्या होती ती 10. दुहेरी अंकीमध्ये प्रवेश होते बंदरामध्ये काल्हेर संघाचं. सध्या बंदरामध्ये काल्हेर संघाचं आपण जर एकंदर अपडेट पाहिलं चालू हंगामाचं तर अतिशय एक उत्तम दर्जाची कामगिरी या ठिकाणी. फुलेंचा चेंडू ऑन साइडचा फटका साजलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक दक्ष. यस वेल जज कॅच. खरं आता फटका उत्तम होता. मात्र प्लेसमेंट थोडंसं चुकीचं आपण पाहिलं. स्क्वेअर ऑफ विकेट. चेंडू पाठवायचा होता मात्र आउटफील्ड मधून देखील कमालीचं क्षेत्र दीपक याच्या माध्यमातून झालं, ज्यानं सुंदर चेंडू कॅरी केला आणि महत्वाचा पहिला फलंदाज बांद्रामध्ये काल्हेर संघाचा बाद होतोय संतोष तरे. नेक्स्ट बॅट्समन
नेक्स्ट बॅट्समन जितू येतोय. चला वेल कमी घ्या. बघा जाणारा येणारा फलंदाज आपण जे 30 सर्कल आहे ते कंपल्सरी क्रॉस करत चला. यानंतर स्वराज्य कशेळी आणि नंदकिशोर खारबाव दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आपल्या पूर्वतयारीमध्ये राहा. देवेश रायटम या ठिकाणी अतिशय चांगला फटका सजलाय. चेंडूकडे क्षेत्ररक्षक देखील दक्ष, मात्र त्या क्षेत्ररक्षक चेंडू बीट करून सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय. जितू याच्या बॅटमधून सुरेख सुंदर पद्धतीने उत्कृष्ट चौकाने स्वतःचं ज्यांना अकाउंट ओपन केलं. संघ धावसंख्या देखील 4 ने पुढे सरकली. धावसंख्या होते ती 1/14. पेनल्टीच्या 2 धाव देखील आम्ही ऍड करतो. एकंदरीत धावसंख्या 2 ने पुढे सरकते ती 16. तर पहिल्याच ओव्हरमधून एक दमदार चांगली उत्तम सुरुवात करताना संघ आपण पाहतोय मांजऱ्यामोती काल्हेर. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. वैयक्तिक पहिला सांगित दुसरं गोलंदाज नितेश येतोय. चला वेल्याचं सहकार्य करा, स्पीडअप करा. तुमच्याकडे फक्त पहिल्या 3 ओव्हरसाठी 15 मिनिटाचा अवधी आहे. या 15 मिनिटा चेंडू सुंदरसा स्प्रेकटचा फटका आपण पाहतोय. चेंडू कव्हरला जातोय. एक कंप्लीट. दुसरीचा जितू याचा प्रयत्न फसतोय. यास अति घाई आणि संकटात नाही. खऱ्या अर्थानं पहिली धाव अति वेगाने प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा मोह त्याला आवडता आला नाही आणि दुसरी धाव घेताना खऱ्या अर्थानं कॉलिंग देखील झालं नव्हतं. कारण क्रिकेटमधून धाव घेताना कॉलिंग हे फार महत्वाचं असतं. आणि महत्वाचा फलंदाज दुसरा बाद होतोय जितू. नेक्स्ट बॅट्समन प्रशांत. प्रशांत आपण अतिशय फोकस आणि फेमस आहे. नेहमीच खऱ्या अर्थानं प्रशाच्या बॅटमधून देखील आपण एक आक्रमक खेळ पाहत असतोय. बांधवडी काल्हेर संघाची अद्ययावत स्थिती 2/17. लक्ष्मण माधवी साहेब, आपण जर कुठे प्रेक्षेमध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. कशेळी ग्रामपंचायतचे माजी सरपंच आणि स्वराज्य कशेळी या संघाचे गणेश दादा आपण देखील या. गणेशजी तरे दादा आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. संतोष भाऊ आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. दादा या, आपण पण या. सन्माननीय महेंद्र म्हात्रे साहेब आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. या स्पर्धेमधून तुमचं देखील मनापासून स्वागत. नितेश रायटम आणि या ठिकाणी मात्र चुनलो सुंदरसा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतोय. सचिन म्हात्रेच्या माध्यमातून देखील चांगलं क्षेत्ररक्षण पॉइंटला आपण पाहिलं. मिळते फक्त आणि फक्त एक धाव. या एका धावीने आता मात्र स्ट्राईक रोटेट कडे संधी आहे ती परशाला. धावसंख्या 1 ने पुढे सकते 19. ओव्हर क्रमांक दुसरा आपण पाहतोय नितेश म्हात्रेच्या माध्यमातून. रायटम ओव्हरचा मारा करताना हा गोलंदाज पहिला चेंडू पेस करताना मोठा फटका घेण्याचा माणूस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. आता मात्र निश्चितच या ठिकाणी मैदान सोडावं लागेल फलंदाज सुनील याला. पहिली धाव खऱ्या अर्थानं अति वेगाने प्राप्त झाली होती, मात्र दुसऱ्या धावेचा मोह आवरला नाही किंवा दुसरी धाव घेताना कुठल्या प्रकारचं कॉलिंग व्यवस्थित झालं नाही आणि फलस्वरूप फलंदाज बाद होतोय सुनील. नेक्स्ट बॅट्समन जातोय विकास. विकास हा देखील एक संघातील महत्वाचा फलंदाज आहे. खऱ्या अर्थानं बांधवडी काल्हेर संघातील सर्वात महत्वाचं ट्रम्प कार्ड म्हणून ओळख आहे. गोलंदाजी असो की फलंदाजी
दोन्ही फॉर्मॅटमधून अतिशय उत्तम दर्जाचा खेळ विकासाच्या माध्यमात आपण नेहमीच पाहिलेला आहे. सध्या तालुका क्रिकेटचा आपण जर एकंदरीत अपडेट पाहिलं विचार केला तर विकास त्याची गोलंदाजी देखील फार धारदार राहिलेली आहे. मला वाटतं 2 स्पर्धेमधून तो अव्वल दर्जाचा गोलंदाज देखील ठरलेला आहे विकास. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय नितेश. या ठिकाणी मात्र चेंडूची गती आपण निश्चित पाहिली थोडीशी कमी केली होती. स्विच काढण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर चेंडू बॅटमध्ये व्यवस्थित समजत आला, फलंदाज स्पर्श याला. खरे आता स्विचचा फटका मारायचा असेल तर त्या चेंडूची निवड देखील फार महत्वाची असते. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. नितेश डॉट चेंडूची सांगता धाव संख्या स्थिर ओव्हर क्रमांक 2 अद्यव स्थिती संघाची 3 बाद 20 ओव्हर क्रमांक 2 आणि शेवटचा चेंडू हातला गोलंदाज. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फटका मिस टाइम स्ट्रोक आहे. वाट कॅच अतिशय प्रतिम उत्कृष्ट या ठिकाणी आपल्या फॉलो मध्ये कलेक्ट करताना महत्वाचा विकेट, बिग विकेट, बडी सफलता या प्राप्त करतो गेंदबाज. आपल्या फॉलो मध्ये सुंदर झेल ज्याने कॅरी केला आणि महत्वाचा विकेट 15 मध्ये काल्हेर संघाचा बिग ब्लो, मोठा धक्का काल्हेर संघाला. या ठिकाणी मात्र पहिला चेंडू पेस करताना डिफेन्सिव्ह फटका आपण पाहिला विकासाच्या बॅटमधून. एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न केला जात नाही आणि एक धावीने स्वतःचा अकाउंट ओपन करतो विकास. तर संघ धावसंख्या देखील एक धावीने पुढे सगळी धावसंख्या होती ती 4 बाद 21 लॉस ऑफ 4 विकेट इन थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे संघात अद्यव स्थिती आपण पाहतोय 4 बाद 21. चला यानंतर जे कालिका नंदकिशोर खारबाव विपक्ष स्वराज्य कशीड या 2 संघांमधून सामना असेल. त्या अनुषंगानं दोन्ही संघाचे कॅप्टन बघा तुम्हाला सूचित केलं जात आहे चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग आमचा दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी आम्हाला जॉईन हवेत. दोन्ही संघ टॉस बॉक्सची जॉईन हवेत. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, बेल कमी घ्या. बघा तिसरं षटक प्रगती पथावर आतापर्यंत 12 मिनिटं झालेली आहेत आणि 15 मिनिटाच्या तिसरं षटक आपल्याला संपवायचं आहे. या ठिकाणी मात्र खराब चेंडूवर देखील निश्चितच ज्याप्रमाणे त्या चेंडूचा समाचार हवा तसा निश्चित घेता आला नाहीये. 2 धावा विकासाच्या बॅटमधून कंप्लीट झाल्या. पुलेंचा चेंडू होता ऑनसाईडचा फटका सजला मात्र प्रॉपर जर आपण एकंदरीत विचार केला तर ज्याप्रमाणे त्या चेंडूचा समाचार हवा तसा निश्चित घेता आला नाहीये. असं 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावांनी संघात धावसंख्या वाढली 24. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज नितेश राईट दीपक राईट आर्मचा मारा करतो, स्ट्राईक रोटेट करतो विकास. यास हे कोणचा क्रिकेट आहे लॉलीपॉप
तेव्हा त्याला पाणी टाकताना विचारलं तर तो काय बोलतो माहिती का, मग काय पाणी प्यायला आल्या. मग तसं मला वाटतं विकास आपण काय प्लेट करायला आल्या. नेक्स्ट बॅट्समन चंदू, एक संघातील हे देखील महत्वाचं ट्रम्प कार्ड आहे. कुठे यूज करा, नेहमीच संघासाठी ज्यांना 100% एफर्ट्स देण्याचा प्रयत्न. आणि पहिला चेंडू पेस करतो ऑनसरचा फटका त्याच्या बॅटमधून सहज कार्पेट चेंडू जातो मिड विकेटला. नीलू याच्या माध्यमातून अतिशय सुरेख सुंदर चेंडू कलेक्ट करतोय. म्हणजे फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावीने मला चेंडू देखील स्वतःचा कोण ओपन करतोय. धाव संख्या 25. या मैदानामधून 30 ते 35 धावा देखील फार आहेत. मात्र पहिल्या ओव्हरचं आपण अपडेट पाहिले तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल धावा धावफलकर आपण पाहिले होत्या. मात्र षटक क्रमांक दुसरं नितेश याचं कौतुक करावं लागेल. काय कमालीची गोलंदाजी. या चेंडूला स्विचिटचा फटका आपण पाहतोय. देविदासच्या माध्यमातून देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं. मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि या 2 धावेने बंद कल्याण संघाची धावसंख्या 27. 5/27 कंप्लीट. 15 मिनिटं आणि 10 सेकंदामधून आपण 3 षटकं कंप्लीट केली. धन्यवाद. विलेजचं सहकार्य आपण केलं त्याच्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासून कौतुक. चला चौथ्या षटकाला आपण देखील उशीर लावू नका. वेलकम. या दरम्यान मित्र ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. नंदकिशोर खारबाव संघाचे सर्वेसर्वा आणि भीमंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय योगेश पाटील साहेबांच्या ठिकाणी आगमन झाले. वेलकम. सन्माननीय योगेशजी पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. यास पुल्यांचा चेंडू ऑन साईडचा फटका साधला. म्हणजे प्रॉपर चेंडू आणि बॅट प्रॉपर फटक्यामध्ये ताकद जोखता आली नव्हती. फलंदाज चंदू याला झेल स्वरूपा फलंदाज बाद होते. अतिशय प्रतिम उत्कृष्ट झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज बिग विकेट बांद्रामध्ये कल्याण संघाचे. नेक्स्ट बॅट्समॅन मला वाटतं प्रशांत जातोय. कुल कॅप्टन माझे प्रशांत. खऱ्या अर्थानं प्रशांतने देखील बांद्रामध्ये कल्याण संघासाठी खूप चांगला खेळ खेळलेला आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. एका बाजूला स्वराज्य कैशेळी तर दुसऱ्या बाजूला नंदकिशोर खारबाव. बाळ्याच्या बॅटमधून बाळ्याच्या माध्यमातून चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि फलंदाज प्रशांत प्रशांत याच्या बॅटमधून एकदा प्रशांत आपलं स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. पुन्हा एकदा पुलेंचा जो रॉन्सचा फटका साजला. चेंडू जातो मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण. एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील सहजगत्या कंप्लीट झाली. धावसंख्या दोन्ही पुढे 30.
वैयक्तिक पहिला आणि सांघिक चौथं शेवटचा अंतिम षटकातला गोलंदाज अनिल. या ठिकाणी मात्र फलंदाज थोडासा शफल झाला होता. ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न पण प्रॉपर त्याचा पाहिला. चेंडू बॅटमध्ये मात्र व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. शेवटचे 2 चेंडू आहेत. अनिल अधिक एक संघातील सर्वात महत्वाचा गोलंदाज आहे. शेवटचा अंतिम हा चेंडू देखील सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट उत्तम दर्जाचा स्विंग मिस परिपूर्ण बीट होताना फलंदाज मुकेश. अद्यव स्थिती आपण पाहतोय बंदरवत कायदा संघाची 6-30. हा चेंडू मात्र थोडासा स्वेअर आहे. आउट ऑफ लेग स्टंप खाली सरांच्या माध्यमातून वाईट करार केला जातोय. एक अवांतर धावणे संघात धावसंख्या 31. वेलकम सुनीलजी भोईर. या ठिकाणी मात्र चेंडूवर मोठा फाटका आहे. मात्र चेंडू काही क्षेत्ररक्षक बाळा कमालीचा झेल त्याच्या माध्यमातून कॅरी झाला. महत्वाचा फलंदाज देखील बाद होतोय. स्वागतम. सर्वांना शुभ सकाळ. जय श्रीराम. दमन दौरा 2024 चा चौथा दिवस आणि चौथ्या दिवसातून आपण दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी करणार आहोत. आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते स्वराज्य स्पोर्ट कशेली आणि स्वर्गीय नंदकिशोर खारबाव या 2 संघादरम्यान आपण नाणेफेकी करणार आहोत. योगीजी पाटील, महेंद्रजी म्हात्रे, संतोषजी म्हात्रे तसेच साईनाथ भाऊ पाटील, माजी सरपंच ग्रामपंचायत कशेली, लक्ष्मणजी, आमचे सर्व मान्यवर आम्हाला जॉईन होत आहेत. सर्वांचं मनापासून हार्दिक आम्ही स्वागत आणि आभार व्यक्त करतोय की या दमन दौऱ्यासाठी हे आमचे सर्व मान्यवर मंडळी इथे उपस्थित आहेत. एका बाजूला आपण पाहतोय हेड आणि टेल. गिरीशजी टेल आणि हेड असं नामकरण आहे. गिरीश मडवी, संदेश पाटील दोन्ही प्रतिस्पर्धी संघाचे संघ नाही घेत. नक्कीच मान्यवरांच्या शुभ हस्ते सामन्याची नाणेफेकी हेड अशी कॉलिंग आणि अगेन्स्ट टेल आलेले आहे. नक्कीच नाणेफेकीचा कौल आहे खारबाव संघाच्या बाजूने लागले आहे. मान्यवर आपण सर्व असेच उपस्थित राहा. नक्कीच संदेश पाटील आणि गिरीश मडवी दोन्ही संघामध्ये दोन्ही दिग्गज संघनायक मान्यवरांचे विशेष स्वागत आणि आभार. संदेश पाटील नाणेफेकी जिंकलीत. मातीच्या खेळपट्टीवर आपण खेळतोय. आपला निर्णय काय? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. प्रथम क्षेत्ररक्षण करताय. कसं वाटलं दमन दौरा 2024 आयोजन नियोजन? आम्ही तर पहिल्या दिवसापासून एन्जॉय करत आहोत. एन्जॉय करताय. स्पर्धेचं आयोजन कसं आहे? आयोजन नियोजन पण आम्हीच आहोत. त्याच्यामुळे आम्ही मेहनत खूप करतो. नाही कमिटीने भरपूर मेहनत केली आणि एवढे लांब येऊन हे स्टेडियमवर खेळण्यासाठी संधी दिल्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. खूप खूप धन्यवाद. गिरीश मडवी, आपल्यासाठी सकाळच्या सत्रातून नाणेफेकी किती महत्वाची होती? सकाळच्या क्षेत्रात आणि संध्याकाळचा जो राऊंड असतो फायनल, तेव्हा नाणेफेक अतिशय महत्वाची असतात. तर आता आपण नाणेफेकी गमावली आणि प्रथम आपल्याला फलंदाजी आलेली आहे. नक्की समोरचा संघ बलाढ्य संघ आहे. कसं वाटलं दमन दौऱ्याचं आयोजन नियोजन आणि एकंदरीत आपण जे मैदान पाहतोय याविषयी? या मैदानाची उत्सुकता सगळ्या प्लेयरला असतं आणि ते मैदान मिळवून दिल्याबद्दल कमिटीचा आभार मानतो. आणि मी सकाळी पण लाईव्ह बघत होतो तर धर्मेंद्र दादा, गणेशश्याम शेठ सगळे इथे मेहनत घेऊन जो दव पडलाय तो काढण्याचा प्रयत्न करत होते. कमिटीचे आभार मानतो. एवढी मेहनत घेतात, चांगलं बघायला वाटतं. खूप खूप धन्यवाद गिरीश मडवी, संदेश पाटील. तर मित्रांनो, आजच्या चौथ्या दिवसातून दुसऱ्या सामन्याची नाणेफेकी जिंकून स्वर्गीय नंदकिशोर खारबाव संघाचे संघनायक संदेश पाटीलनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय. आणि फलंदाजीसाठी स्वराज्य युवा प्रतिष्ठान कशेली संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. नक्कीच आपण जाऊया.
बघा, ज्या संघांची दमन दौऱ्याची जी काही प्रवेश फी आपण आकारली गेलेली आहे ती जमा नसेल त्यांनी जमा करा. कालवार संघासाठी आणि खास करून भिवंडी तालुका नवीन 40+ कमिटीच्या दमन दौऱ्यासाठी शुभेच्छा आलेत. सदाभाऊ म्हात्रे, श्री कालिका माता कालवार सिनियर 40+. सदाभाऊ म्हात्रे आपल्या स्पर्धेमध्ये आम्ही खूप खूप स्वागत करतोय. तसेच त्यांनी स्पेशली आपल्या लाडक्या संघाला अर्थातच जय कालिका माता कालवार संघाला शुभेच्छा दिलेत. धन्यवाद. चला या समाज म्हात्रे, धन्यवाद. सर्वांना नमस्कार करून मी कालराम केने आजच्या स्पर्धेच्या 4थ्या दिवसातून दुसऱ्या नावाला सुरुवात करतोय. इथे चेंडू चाललाय अगदी शॉर्ट लेग मध्ये, तिथून चेंडूला उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा इथे धावून पूर्ण गेलेत. प्रवीण अण्णा आणि नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय बाळा. पहिला चेंडू वाईट, त्यानंतर 2 सुनील पाटील. बंद्रामारुती काल्हेर संघाकडून आज पहिले ओव्हरची जबाबदारी सुनील पाटील यांच्या खांद्यावर. वेलेच्या बाबतीत आज सर्वांनी सहकार्य करायचं आहे. आज आपल्याला एकूण 12 सामने हे कव्हर करायचे आहेत. प्रवीण अण्णाच्या बॅट मधून एक सिंगल आली. प्रवीण स्वतः 3 वर, बाला यांना खातं खोलायचं आहे. नक्की स्वराज युवा प्रतिष्ठान कशिली संघाचे सर्वे सर्वा मान्य श्री डॉक्टर देवानंदजी थले साहेबांचा संघ यानंतर आपण नेक्शन मध्ये पाहणार आहोत. त्यांच्याकडून संपूर्ण स्पर्धेला आणि त्यांच्या संघाला शुभेच्छा आल्या. तसेच दमन दौऱ्यासाठी त्यांच्याकडून आपल्याला लाख मोलाचं सहकार्य आणि आपल्या कमिटीचे ते मुख्य सल्लागार देखील आहेत. धन्यवाद देवानंदजी थले साहेब, आपल्या देखील स्पर्धेमध्ये आम्ही सहर्ष अकाउंट ओपन केलंय. इथे पुन्हा एकदा इनसाइड आउट उडवलाय. जितू म्हात्रे आणि विकास चेंडूला अडवण्यामध्ये यशस्वी झालेत. चांगली फिल्डिंग जितू म्हात्रेची. डीप एस्टा कव्हरला अगदी वेगाने धावली होती. नक्की संघाच्या 2 मौल्यवान धावा इथे वाचवल्यात. आज ग्रुप सी मधून डी मधून पहिला सामना बंद्रामारुती काल्हेर आणि कालिका माता कालवार 2 संघ खेळतायत. नक्की स्वयंभू स्फोट पायगाव, स्वराज्य कशेली, नंदकिशोर कारभाव. आज ग्रुप डी मधून 5 संघ आमने सामने खेळणार आहेत. धावसंख्या 10 झालेली आहे. बॅकफुटला जाऊन अगदी ओव्हर कट करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिथे क्षेत्ररक्षक उभे होते. नक्कीच एक सिंगल धाव बाळा यांच्या खात्यावर. संघाची टोटल डबल 1. 5 चेंडू मध्ये 11 धावा. काल्हेर संघ एक चांगला मजबूत संघ आहे. सध्या नंबर 2 वर रँक करतोय. हा चेंडू अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. जसा चेंडू तसा फटका आणि रिझल्ट देखील चांगला आलाय प्रवीण अण्णांसाठी. षटकार. या लक्ष्याचा पाठलाग करताना पहिल्या ओव्हर मध्ये धावा आलेत 17. म्हणजे नक्कीच इथून सुरुवात जी आहे कालवार संघासाठी ते अप्रतिम. 8च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत आणि नक्कीच अगदी आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हर मध्ये अर्ध्या धावा लागलेल्या आहेत. 2 धावा पेनल्टीच्या जरूर खर्च केल्या
कालवार संघानं हुशारीने रिपोर्ट केल्यामुळे मात्र इथे संघ ऑल इज वेल आहे. बघा 4:16 घेतलेली आहेत. 4 मिनिटं 20 सेकंद. जर आपण 17वा मिनिट घेतला तर आपला एक अतिरिक्त खेळाडू तिसऱ्या सर्कल मध्ये उभा करावा लागेल. आम्ही पहिल्या दिवसापासून ही सूचना देतोय. पंच देखील आपण ही सूचना लक्षात ठेवायची आहे. वेळेच्या बाबतीत जेव्हा पहिला चेंडू पडेल तेव्हा आपण देखील मोबाईल मध्ये टाइम पाहायचा आहे. जो संघ उशिराने येईल त्याला देखील 2 धावांचा पेनल्टी आहे. आणि ज्या संघामध्ये कमी वयाचे खेळाडू खेळत असतील त्यांनी संघटनेला आधी कळवा. अन्यथा संघटनेच्या जर लक्षात आला की कुठल्या संघामध्ये कमी वयाचा खेळाडू खेळतोय त्याचे पेपर तपासले जातील आणि त्याचे पेपर जर खोटे निघाले तर तो खेळाडू कायमचा संघटनेतून बाद केला जाईल आणि संघाला 3 स्पर्धा बाद. इथे बघूया चेंडूला अगदी हलक्या हातानं इथे टॅप केलाय. एक सिंगल धाव घेऊन बालानं आपली स्ट्राईक रोटेट केलेली आहे. नक्कीच कालवार गावची एवन जोडी प्रगती कोरीचे मालक आणि ग्रामपंचायत कालवारचे माजी उपसरपंच उद्योगपती संदेश शेठ म्हात्रे आणि आदेश शेठ म्हात्रे यांच्याकडून देखील या दमन दौऱ्यासाठी आणि जय कालिकमाता कालवार संघासाठी शुभेच्छा. धन्यवाद संदेश शेठ म्हात्रे, आदेश शेठ म्हात्रे. आपलं देखील या स्पर्धेमध्ये मनपूर्वक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. विकास पांडे ओव्हर नंबर 2 साठी आलेत. अतिशय चांगला निर्णय घेतलाय संघ नायकानं. धावा कमी आहेत आणि विकास यांना दुसऱ्या ओव्हर साठी पाचारण केलेले आहे. बघा यानंतरचा संघ स्वर्गीय नंदकिशोर खारबाव आणि स्वराज युवा प्रतिष्ठान कशेली. सामना संपल्याबरोबर ज्या संघाचं क्षेत्ररक्षण आहे त्यांनी दुसऱ्या बाजूने लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. इथे हा चेंडू देखील लेट कट करण्याचा जरूर प्रयत्न केलाय. अचूक टप्प्यावर नियंत्रित गोलंदाजी विकास यांची. पुढील चेंडू. इथे हा चेंडू इनसाइड आउट केलेत. आता बॅटच्या पट्ट्यात चेंडू आलाय आणि 4 धावा देखील आल्यात बालाच्या बॅट मधून. विकास पांडे यांचा या ओव्हर मधला तिसरा चेंडू बालासाठी डॉट. वा चांगली गोलंदाजी. फक्त धावा दिल्या 6. 3 चेंडू डॉट विकासनं. मात्र इथे कालवार संघ पोहोचतोय 2 ओव्हर नंतर 23. आता 12 चेंडू आणि 9 धावांचं. अतिशय चांगली स्पर्धा. गेले 4 दिवस. आज आपण 4थ्या दिवसामध्ये आहोत. ग्रुप ए मधून जय गावदेव वडनोगर नंबर 1, वरदेवी ताडाली 2. ग्रुप बी मधून वीर तानाजी दापोडे नंबर 1, सचिन सोट पूर्णा 2. आणि कालच्या ग्रुप सी मधून चौथ्यावर मानकुली ग्रुप नंबर 1 वर आहे आणि जोशील भादवड 2. आणि आज ग्रुप बी मधून बघूया काल्हेर, कालवार, पायगाव, कशेल आणि खारबाव याच्यामधून 1-2 नंबर कोण येतील. गोलंदाज स्पर्शा पाटील. बघूया वर्षा पाटीलच्या पहिला चेंडू प्रवीण अण्णानं अगदी ते सावध पवित्र स्वीकारलेले आहे. नक्कीच अगदी 12 मध्ये 9 आहेत.
चेंडूवर षटकार आलाय आणि स्कोर इज लेवल. फक्त एक धाव पहिल्या विजयापासून कालवार संघ दूर आहे. बघा कारभार संघ आपण तयार राहा. सामना संपला की फिल्डिंग असणाऱ्या संघानं लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे आणि मैदान सोडताना दोन्ही संघांनी हस्तांदोलन करूनच मैदान सोडायचं आहे. पहिल्या दिवसापासून सूचना देतो आणि सूचना दिल्यानंतर देखील काही संघ त्या सूचनेचं पालन करत नाही. याच्यावर कमिटी नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये विचार करणार आहे. आणि इथे पहिला सामना अगदी 10 विकेट राखून जिंकलाय. अभिनंदन. जय कालिकामाता कालवार आणि हडलक डाफलाक बंद्र्या मारुती काल्लीर. चला धन्यवाद. लगेच कालवार संघ मैदानामध्ये उतरतोय.